याच्यातली जी र ची वेलांटी आहे ती दीर्घ आहे आणि तो 9 वेळा शब्द लिहिलाय तिने, एकदा लिहिलेला नाही, 9 वेळा लिहिलाय। हे काम पोलिसांचं आहे, मी सोपं करून देते पोलिसांना। 9 वेळा निरीक्षक शब्द आला आणि त्याची वेलांटी दुसरी आहे। अगदी त्याच वेळेला तिच्या हातावर जो निरीक्षक शब्द आलेला आहे त्याची वेलांटी पहिली आहे आणि हे धक्कादायक आहे। मी अजिबात कुठलीही गोष्ट वेग मांडत नाहीये, मी फार जीव तोडून मांडतेय। मला कुठल्याही पक्षीय राजकारणात जायचं नाहीये, मला काही देणं घेणं नाहीये। मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही एखाद्या महिलेचं चारित्र्य हनन करताना जरा माहिती तर घेत चला। मी असा हत्येचा संशय व्यक्त केला होता, पण आता या 2 गोष्टींनी, या तरुणीची आत्महत्या की हत्या ही गोष्ट अधिक किचकट झालीये। ह्या 2 कागद बघितल्यावर ती हत्या झालीये का असं म्हणायला पुरेसा, फारच पुरेसा वाव आहे की 9 वेळा 4 पानी पत्रामध्ये लिहिलेला निरीक्षक शब्द त्याची वेलांटी दुसरी आहे आणि सुसाइडल नोट म्हणून संदर्भ घेतलेला हातावरचा जो शब्द आहे त्याच्यातली र ची वेलांटी ही पहिली आहे। फक्त नाही, हस्ताक्षर पण नीट जुळत नाहीत दादा। विशेष म्हणजे तिने अधीक्षक शब्द जो वापरलेला आहे ना, म्हणजे ती प्रत्येक वेळेला असा जेव्हा कधी शब्द येतोय त्यावेळेला ती दीर्घ वेलांट्या वापरते आणि याच्यातली वेलांटी तिची रहस्व आलेली आहे। हे काय आहे? याच्यावर काल महिला आयोगाने का बरं आपलं म्हणणं मांडलं नाही? सुपारी घेऊन आला होता तुम्ही, सुपाऱ्या वाजवता, सुपाऱ्या वाजवण्यासाठी येता आणि तुम्हाला जे पद दिलंय महिलांची गौरव गरिमा वाढवण्यासाठी, तिथं तुम्ही महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवता। कुणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय? खरंच हत्या झालीये का? आणि जर हत्या झाली असेल तर, आणि जर अशा पद्धतीने जर स्थानिकचेच पोलीस अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात असतील, ज्यांच्यावर आरोप आहे त्यांचा हवाला देत त्यांनी सांगितलेलं व्हॉट्सअप चॅट जाहीर पत्रकार परिषदेत दाखवत जर मांडलं जात असेल तर ते किती खरं धरायचं? त्यामुळे हा फार